नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्टी चतुर्थीचा शुभ दिवस आणि संकष्टी चतुर्थी दिवशी अनेक जण उपवास, व्रत, वैकल्य करत असतात. कारण जर आपण गणपतीची उपासना केली तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. सर्व अडचणीमधून, विघ्नांमधून गणपती बाप्पा आपल्याला बाहेर काढतात आणि गणपतीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थी हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस समजला जातो. संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे हजारो पटींनी जागृत असते. त्यामुळे जरी तुम्ही गणपती बाप्पांचं नामस्मरण जरी केलं, एकदा जरी तुम्ही नाव घेतलं तरी देखील त्याचं पुण्य हे कित्येक पटींनी जास्त आपल्याला मिळत असतं. त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात. सतत तुम्हाला कामामध्ये अडचणी येत असतील, नोकरी व्यवसायामधली प्रगती थांबलेली असेल, आर्थिक स्थिती सुधारत नसेल, खूप कष्ट करून देखील आपली प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मनासारखं काही घडत नसेल, एखादी इच्छा असते ते अपूर्ण असते खूप दिवसांपासून, जर तुम्हाला अशा काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी असा दिवा लावायचा आहे. बघा, हिंदू धर्मशास्त्रामध्ये एका दिव्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण दिव्याची सेवा करतो तेव्हा त्या पवित्र प्रकाशाने आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, शिवाय आपली जी काही मनोकामना आहे ती देवापर्यंत पोचवण्याचं काम हा पवित्र दिवा करत असतो. त्यामुळेच बघा, शुभ प्रसंगी दिवा हा सर्वप्रथम लावला जातो. दीप प्रज्वलनाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. दीप प्रज्वलनामुळे आपलं शुभ कार्य हे अग्नीच्या साक्षीने पार पडत असतं. संकष्टी चतुर्थीचा जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही किंवा इतर कोणते उपाय करणं शक्य नसेल तर मनोभावे तुम्ही आज संकष्टी चतुर्थी दिवशी असा दिवा मी सांगते त्या ठिकाणी लावा. बघा, नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि गणेश तत्व आज म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी हे जागृत असतं. त्यामुळे जर तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी असा दिवा लावलात तर नक्कीच आपल्या कामामध्ये आपल्याला इच्छित असं यश प्राप्त होतं. गणेशाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे आपल्याला आज संकष्टी चतुर्थी दिवशी हा दिवा लावायचा आहे. आणि बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी हा दिवा लावत असताना दिव्यामध्ये न विसरता ही वस्तू टाका. यामुळे बघा, आपल्या अनेक ग्रहदोषातून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर अडकलेली कामं देखील आपली पूर्ण होतात, मार्गी लागतात, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते. त्याचबरोबर घरामधल्या अडचणी, कटकटी, भांडणं, समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. आता आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच तुम्ही करू शकता. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील काही गोष्टी तुम्ही आवर्जून करा, ज्यामध्ये गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू तुम्ही गणेशाला अर्पण करा. तुमच्या देवघरामध्ये अर्पण केल्या त्या तरी चालतील. पहिली गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, दुर्वा, त्यानंतर लाल फूल, जास्वंदीचं विशेष करून लाल फूल हे गणेशाला अतिप्रिय आहे. आणि त्यानंतर बघा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये तो गणेशाच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर अवश्य तुम्ही ठेवा. जरी तुम्ही इतर नैवेद्य केलेला असेल जसं की मोदक किंवा बुंदीचे लाडू देखील तुम्ही ठेवू शकता, तरी देखील गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असणं खूप महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवर 21 वेळा दुधाने, 21 वेळा पाण्याने अभिषेक करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर या गोष्टी आपल्याला निश्चितच करायच्या आहेत. त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थी दिवशी एक शुभचिन्ह तुमच्या मुख्य दरवाजावर नक्की काढायचं आहे आणि किचनमध्ये पूर्व भिंतीवर काढायचं आहे. ते म्हणजे स्वस्तिक हे चिन्ह. स्वस्तिक हे चिन्ह जेव्हा आपण संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही संकट आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतात. कारण स्वस्तिक हे पावित्र्यतेचं प्रतीक आहे. आणि आपल्या किचनमध्ये पूर्व भिंतीवर देखील असं कुंकवाचं स्वस्तिक काढायला विसरू नका.
मध्ये 4 बिंदू द्यायचे, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. यामुळे बघा घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि गणेशाचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो. तर या गोष्टी नक्की तुम्ही आज करायच्यात. आता बघूया आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी कुठे एक दिवा अवश्य लावायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. त्यासाठी देवघरासमोर बसा. गणेशाची मूर्ती जी आहे तर तिचं पूजन करायचं आहे. एक लाल कापड अंथरायचं आहे. तिथेच तुम्हाला काय करायचं आहे, गणेशाच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. अभिषेक तुम्ही मूर्तीला करू शकता. आणि त्याचबरोबर गणेशाच्या मूर्ती शेजारी आपल्याला तांदळाने चंद्राची प्रतिकृती काढायची. म्हणजे गोल असा भरीव गोल काढा, म्हणजे चंद्र दिसेल तो. आणि हळद कुंकू अर्पण करा त्या चंद्राला. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, गणेशाचं आणि चंद्राचं पूजन करायचं आहे. एखाद्या लाल कापडावर तुम्ही चंद्राची प्रतिकृती जी आहे तांदळाने काढायची आहे, गणेशाच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी. गणेशाला दुर्वा फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर चंद्राला पण फूल एखादं तुम्ही अर्पण करू शकता. हळद कुंकू अर्पण करायचं आहे. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. एखादी पणती तुम्ही घेऊ शकता. या पणतीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी आवर्जून आपण तुपाचा दिवा हा लावायचा असतो. यामुळे घरामधली जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि घरामधलं वातावरण जे आहे तर ते पवित्र सात्विक बनतं. तर तूप घ्यायचं आहे. घरामध्ये जे कोणतं तूप असेल ते घ्या. गाईचं असेल तर गाईचं तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला काय करायचं आहे, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावून घ्या. दिव्याची वात ही देवांकडे करायची आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर या दिव्यामध्ये एक रुपयाचं नाणं आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. हे नाणं घेताना स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला दिव्यामध्ये हे नाणं टाकायचं आहे. आपला चंद्रग्रह प्रबळ होण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं दिव्यामध्ये टाकायचं आहे. हे नाणं दिव्यामध्ये टाकण्याआधी आपल्या उजव्या हातामध्ये ते पकडायचं आहे आणि ओम सोम सोमाय नमः अशा प्रकारे चंद्राचा जप 11 वेळा करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोजून हिरवे मूग जे असतात तर ते 11 हिरवे मूग घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये ते 11 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे 11 मूग जे आहेत हिरवे मूग ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या दिव्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि 11 हिरवे मूग टाकायचे आहेत. जेव्हा आपण हिरवे मूग संकष्टी चतुर्थी दिवशी प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये टाकतो, तेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये असणारे अनेक दोष दूर होतात आणि थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होते. त्याचबरोबर बुध ग्रह देखील आपला मजबूत होतो आणि आपली अडकलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात. आणि 1 रुपयाचं नाणं हे शुक्र ग्रहाचं चंद्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतं. त्यामुळे या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण 1 रुपयाचं नाणं टाकलं तर बघा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. त्याचबरोबर आपला शुक्र ग्रह बलवान होतो आणि आपला चंद्र देखील मजबूत होतो आणि यामुळे बघा भौतिक सुखांची देखील प्राप्ती आपल्याला होते आणि आपल्या घरातले दारिद्र्य हे कायमचे निघून जाते. गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर न विसरता सगळ्यांनी आज संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी असा हा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे आणि तुम्ही संध्याकाळी 6 नंतर कधीही हा दिवा लावू शकता. तुम्हाला समजा संध्याकाळी वेळ नाही तर तुम्ही दिवसा असा दिवा देवघरामध्ये लावला तरीही चालेल. आणि बघा जर दिवा काही कारणाने विझला तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये तूप टाकून पुन्हा तो प्रज्वलित करू शकता. दुसऱ्या दिवशी या दिव्यामधलं 1 रुपयाचं नाणं
तुम्ही देवघरामध्ये पूजायचं आहे ते खर्च करायचं नाही आणि बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. रोपं असतील तर त्यांच्या मातीमध्ये बाकीचं साहित्य टाकू शकता. पण ती पण तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर न विसरता हा उपाय आज संकष्टी चतुर्थी दिवशी सर्वांनी करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा उपाय कसा करायचा ते पोहोचेल.